गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पुन्हा निशाणा साधलाय। जतमधून राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा इशारा त्यांनी जयंत पाटलांना दिलाय। तर हा कारखाना सभासदांचा असून त्यांना तो परत मिळवून देणारच असा दावा देखील केलाय। महाविकास आघाडी नैराश्यात आहे। महाविकास आघाडीत मरगळ आलीय म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चाललाय। सर्व निवडणुका एकतर्फी हरणार असा दावाही गिरीश महाजन यांनी केलाय। तर उत्तर देण्यासाठी मतदार यादी खराब आहे, बोगस आहे अशी कारणं सांगून मोर्चे काढतायत असा हल्लाबोलही केलाय। नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा आणि श्री शिवशंभू स्मारक प्रकल्पाचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। यावेळी भव्य मंडपही उभारण्यात आलाय। आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना पैसे, दारू आणि अंमली पदार्थांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि यालाच आळा घालण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने 6 वर्षांनंतर आपली आर्थिक गुप्तचर समिती पुन्हा सक्रिय केली आहे। गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक 50 मधील पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। बादली मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उबाटाच्या शाखा प्रमुखांनी दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिलाय। अतिक्रमणासंबंधी विरोधकांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत, त्यामुळे पवार यांच्यावरील अपात्रतेचा निर्णय योग्य नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं। दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की एकत्रित मैदानात उतरायचं याचा धमाका होईल, परंतु सध्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष त्याचबरोबर इतर पक्षांच्या महायुतीमध्ये स्वबळाचे लवंगी फटाके फुटू लागलेत। त्या लवंगी फटाक्यांचा आवाज जरी कमी असला तरी राजकीय मैदानामध्ये त्यावरून जोरदार चर्चा नक्कीच रंगल्यात। मावळ तालुक्यामध्ये अनेक पिढ्यांपासून झाडू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय यंदा अडचणीत आलाय। कौकाडी पोट जातीचे नागरिक झाडू बनवून आपला उदरनिर्वाह करतात, मात्र पावसाळ्यामुळे हा व्यवसाय ठप्प झालाय। त्यात देखील शासनाकडून मदत न मिळाल्याने कौकाडी समाजाचे हाल होत आहेत। यंदा अतिवृष्टीमुळे जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये कपाशीचं पीक धोक्यात आलंय। दिवाळी आली तरी सुद्धा सीसीआय कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालं नाही, ते त्वरित सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे कांद्यांचे दर 300 ते 400 रुपयांनी घसरलेत। चाळीसगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर सध्या 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत। नोव्हेंबरमध्ये नव्या कांद्याची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक अपेक्षित असल्याने दरामध्ये आणखी घसरण होऊ शकते, त्यामुळे ऐन दिवाळीत दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। दिवाळीच्या आनंदाला सुखाची झालर लावणारी गुलाबी थंडी यंदाच्या दिवाळीमध्ये दिसत नाहीये। मोसमी पाऊस माघारी गेल्यापासून राज्यामध्ये सर्वत्र उन्हाचा तारा वाढलाय। कोकणासह विदर्भातही तापमानाचा पारा 35 अंशापार गेलाय। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस उन्हाचा पारा हा कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। ऐन दिवाळीत मुंबईमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यासोबतच दक्षिण अंदमानच्या समुद्रात देखील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय। येत्या 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात देखील आणखी एक नवं पण कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं। ऐन दिवाळीत मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय। शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली असतानाही अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे। शिवप्रतीक्षानगर, अंधेरी जोगेश्वरी पूर्व, गोराई या भागातील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याचा सामना करतात। ऐन दिवाळीत मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे आणि गुणवत्ता निर्देशांक थेट 172 अंकांवर पोहोचलाय। ही पातळी आरोग्याला हानिकारक असल्याने प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळा असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना केलंय।
मागील 3 दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांमधील तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले। ऐन दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे। वाढती प्रदूषण पातळी पाहता राज्यामध्ये ग्रॅब 2 लागू करण्यात आलाय, ज्यामध्ये अनेक निर्बंध लादण्यात आलेत। रविवारी दिल्लीतील सरासरी प्रदूषण पातळी ही 296 नोंदवली गेली आहे। प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीत मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विजेच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचं दिसून आलंय। सलग सुट्ट्यांमुळे मुंबईच्या विजेच्या मागणीमध्ये तब्बल 800 ते 1000 मेगावॅटची तर राज्याच्या मागणीमध्ये 2 ते 2500 मेगावॅटची घट दिसून आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आलं होतं, मात्र यावर्षी ते 15 दिवसांनी कमी करण्यात आलंय। त्यामुळे 21 ऑक्टोबर पासून नियमित रेल्वे फेऱ्या या सुरू होणार आहेत। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। मेट्रो 2Bच्या पहिल्या टप्प्यामध्ये सरकार नागरिकांना आणखी एक भेट देण्यास सज्ज झालंय। मेट्रो 3 कॉरिडॉर नंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 2Bच्या पहिल्या टप्प्यावर सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे। MMRDAच्या मते मंडाळा ते डायमंड गार्डन रोड पर्यंत मेट्रो 2Bची सेवा ही सुरू करण्यासाठी CMRS कडून हिरवा कंदील मिळालाय। पुण्यामध्ये दिवाळीनिमित्त मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यानंतर मेट्रो या बंद ठेवण्यात येणार आहेत। लक्ष्मी पूजनानिमित्त पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच दोन्ही मार्गावरील सेवा कार्यरत ठेवण्याचा निर्णय मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने घेतलाय। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईमध्ये आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली आहे। त्यांची ही मागणी मान्य करून राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले। प्रभादेवी पूल हा पाडण्यात येणार असून बेस्ट उपक्रमातील काही बस मार्ग खंडित करण्यात आले आहेत। हे बस मार्ग खंडित केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल तर होतातच आहेत, पण बेस्टचे महसूल उत्पन्नही घटलंय। त्यामुळे MMRDAने बेस्टला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेस्टकडून करण्यात आली आहे। खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने राज्यभर मोहीम राबवण्यात आली आहे। भेसळयुक्त पदार्थांचा तब्बल 2 कोटी रुपयांचा साठा हा जप्त केला असल्याची माहिती या विभागाने दिली आहे।